तर नमस्कार मित्रांनो. आजूबाजूला जर काही बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर त्याच्याबद्दल क्षमा आहे मी. एकूणच माझ्याकडं रेकॉर्डिंग करण्यासाठी प्रॉपर अशी सिस्टीम नाही आहे, पण मी प्रयत्न करतो आहे. तर कालपासून मी ॲपला डेव्हलप करायला घेतलेलं आहे. तर मी जरा एक स्टार्टअप सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. तो अजूनही चालू आहे आणि त्याच्यासाठी मी एक मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत होतो. मला ते खरं तर प्रॉपर असं प्लॅटफॉर्म तयार करायचं होतं. एकूणच ते वेबवर पण असलं पाहिजे, मोबाईलवर पण असलं पाहिजे आणि सोबत वेब ॲप्लिकेशन म्हणता येईल तशा टाईपमध्ये. एकूणच मला एक प्रकारचं प्रॉपर असं प्लॅटफॉर्म तयार करायचं होतं आणि सुरुवातीला मी मोबाईल ॲप्लिकेशनवरच फोकस करण्याचा प्रयत्न केला होता. तर जवळपास भरपूर दिवस झाले, मध्ये गॅप पडला होता ज्याच्यावर मी काही असं कोड केला नव्हता. तर कालपासून मी आता कोड करायला घेतलेला आहे. एकूणच स्टार्टिंगला माझा प्लॅन होता की आपण आधी जो कोड लिहिला होता तो एक प्रकारे समजून घेऊ, त्याच्यामध्ये नक्की आपण काय काय लिहून ठेवलेले ते एकदा बघूया, चेक करूया आणि त्याच्यानंतर जर वाटलंच तर आपण त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स किंवा चेंजेस करूया. एकूणच त्या कोडमध्ये भरपूर असा कचरा होता जो की मला काढून टाकायचा होता असं म्हणता येईल. आणि स्टार्टिंगला जेव्हा डेव्हलप करायला घेतलं तेव्हा मोबाईल डेव्हलपमेंटबद्दल मला अशी जास्त काही इन्फॉर्मेशन नव्हती आणि त्याच्यामुळं मी भरपूर अशा काही गोष्टी त्या कोडमध्ये सांभाळून ठेवल्या ज्या की गरजेच्या नव्हत्या. आणि आर्किटेक्चर म्हणा किंवा जी सिस्टीम असते एक प्रकारे ती पण प्रॉपरली अशी डिझाईन केली होती असं मला वाटत नाही. तर आता या गोष्टीवर मी काम करायला घेतलेलं आहे आणि कालपासून सुरुवात केलेली आहे. तर स्टार्टिंगला माझा गोल होता की आपण जरा आपल्या कोडला एकदा रिव्ह्यू करून बघूया. एकूणच जितक्या पण फाईल्स, खूप साऱ्या फाईल्स आहेत त्याच्यामध्ये, तर त्या फाईल्स एकदा आपण विजिट करूया. कोड, त्याचा जो कोड आहे तो लाईन बाय लाईन वाचून बघूया नक्की काय केलं आहे, काय करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि प्लॅन तर तसंच होता. तर सध्या मी कोड रिव्ह्यूसाठी ChatGPTचा वापर करतो आहे. तर कोडची पहिली जी फाईल होती app.txt, तर मी ती उचलून ChatGPTला दिली, रिव्ह्यू करायला सांगितली. तर नॉर्मली कसं म्हणता येईल, काही कोड त्याच्यामध्ये चांगला होता, काही गोष्टी भारी होत्या, पण बेसिकली त्याच्यामध्ये काही अशा गोष्टी होत्या जे की पुढं जाऊन भरपूर त्रास देणार होते. आणि त्याच्यामध्येच पहिली गोष्ट म्हणजे रिडक्सचं जे मी सेटअप केलं होतं ते असं प्रॉपर नव्हतं झालेलं. एकूणच TXT जी फाईल होती app.txt त्याच्यामध्ये स्टार्टिंगलाच एक फंक्शन लिहिलं होतं जे की ॲपचं जे स्टोअर आहे ते इनिशियलाइज करतं ते वगैरे. आणि त्याच्यामध्ये मी बाहेरून एक प्रकारे तर ते इनिशियलाइज करणारं फंक्शन ते वरच्या साईडला होतं जे ॲप लॉन्च केल्या ते ट्रिगर होत होतं आणि त्याच्या आतमध्ये ॲपचा जो फ्लो होता तो पुढं जात होता आणि त्याला मी प्रोव्हायडरनी रॅप केलेलं होतं. ते एकूणच जे वरचं फंक्शन होतं ते ॲपच्या बाहेर एक्झिस्ट करत होतं आणि तो एक प्रकारचा प्रॉब्लेम होता जो की ChatGPTने मला सांगितला. तर त्याला मी फिक्स करायला घ्यायचा विचार केला. लिटरली मला कोड सध्या लगेच लिहायचा होता असं नाही, मला पहिल्यांदा पूर्णच्या पूर्ण कोड एकदा गो थ्रू करायचा होता आणि तर मी त्याच्यानंतर स्वतःहून कोड लिहिणार होतो. पण लिटरली ते सध्या मला असं काही पॉसिबल वाटत नाही आहे. एकूणच स्वतः कोड लिहिण्याच्या मागचा उद्देश असंच आहे की गेल्या जवळपास 2 वर्षापासून मी ChatGPTला वापरतो आहे आणि त्याचा उपयोग कोड लिहिताना मी एक्स्ट्रीम लेवलला केलेला आहे. लिटरली गेल्या 2 वर्षामध्ये मी त्याला स्वतःहून असा कोड लिहिला आहे असं कधी झालेलं नाही आहे, खूपच कमी प्रमाणात झालेलं आहे. आणि जवळपास ChatGPTने प्रोव्हाइड केलेला कोड एक प्रकारे समोर एक्झिस्ट करत होता. एकूणच मी बघून इकडचं तिकडचं जमा करून कोड लिहिला होता आणि मध्ये जेव्हा मी गॅप घेतला होता लिटरली त्या टायमिंगला मला जाणवलं की आपण स्वतःहून
कोड लिहू शकत नाही आहे. एकूणच माझा ब्रेन फ्राय झाला म्हणता येईल, किंवा माझी जी ॲबिलिटी होती ती पूर्णपणे लॉस्ट झाली असं म्हणता येईल. आणि ह्या गोष्टीमुळेच मी जवळपास ChatGPT वापरण्यामध्ये बंद केलं होतं लिटरली. आणि स्वतः कोड करण्याचा प्रयत्न तर मी केला होता, पण नाही, त्याच्यामध्ये मला असा इंटरेस्ट नाही जाणवला. तर मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नावाची जी फील्ड आहे ती सोडून जाण्याचा विचार केला होता म्हणा. पण ठीक आहे, पण शेवटी मला ही माझी ॲबिलिटी मला आता वाटते की पुन्हा एकदा रिवाईव्ह करावं लागणार आहे. त्याच्यासाठी मी काही स्टेप्स घेतो आहे. जसं की ChatGPT पूर्ण कोड आपल्याला देतो आहे, तर पूर्णच्या पूर्ण तो कोड पूर्ण उचलून कॉपी पेस्ट करायचं असं नाही करायचं. आणि सुरुवातीला जोपर्यंत माझी ती ॲबिलिटी रिवाईव्ह होत नाही तोपर्यंत मी प्रत्येक गोष्ट अशी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक गोष्ट म्हणजे लाईन बाय लाईन, की नक्की कोणती गोष्ट कशी घडते आणि कशासाठी घडते आहे. आणि एकदा मला ती अंडरस्टँडिंग आली थोड्याफार प्रमाणामध्ये, लिटरली मी अख्खं कोड लिहिणं विसरून गेलो अशा प्रकारे. स्वतःहून तर लिहू शकत नाही, कोडला मी समजू शकतो, अंडरस्टँड करू शकतो, असं फ्लो आहे, अशा टाईपमध्ये गोष्ट घडते हे तर मला कळतं आहे. पण स्वतःहून कोड लिहिणं जरा अवघड आहे. तर त्याच्यासाठी मी जरा काही ना काहीतरी विचार करतो की आपल्याला काय करता येईल काय नाही. आणि एकूणच कालपासून मी रिडक्सच्यावर जरा रिसर्च करायला घेतलेली आहे. समजून घेतो आहे की रिडक्स नक्की कसं वर्क करतं, कसं काम करतं. कारण की आधी मी ChatGPTची हेल्प घेऊन त्याच्यावर जरा जितका काही कोड लिहिला होता सुरुवातीचा, तर पूर्णपणे तर कोड लिहिलेला नाही आहे, जस्ट थोडाफार स्टार्टिंगचा लिहिलेला आहे. तर तो मी समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि रिडक्सवर जरा सध्या डिस्कवरी मारतो आहे. एकूणच त्याचे डॉक्युमेंट्स जे ते वाचून काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अंडरस्टँड करतो आहे की नक्की रिडक्स का वापरतात, कशासाठी वापरतात. तर हा एक प्रकारे काय म्हणता येईल त्याला, असा व्हिडिओ आहे जो की मी एक प्रकारे माझा गोल डिफाईन करतो आहे. इथून पुढं आता मी जे काही नवीन शिकणार आहे, आता हे डेव्हलपमेंट म्हणा किंवा ॲप जे डेव्हलप करणार आहे मी, त्याच्यामध्ये आता भरपूर गोष्टी मला पुन्हा एकदा सुरुवातीपासून स्क्रॅचपासून शिकावं लागणार आहे, त्यांना अंडरस्टँड करावं लागणार आहे. आणि लिटरली असं वाटतं की आपण शिकतो आहे तर भरपूर काही, आपल्याला अंडरस्टँड तर भरपूर काही गोष्टी होते, पण प्रॉब्लेम कुठे येतो की त्या गोष्टी आपण विसरून जातो. काही दिवस जर त्यांना आपण टच नाही केलं किंवा त्यांना परत वापरलं नाही तर त्या गोष्टी विसरून जातो. आणि लिटरली ही गोष्ट माझ्यासोबत खूप वेळा झालेली आहे, डेव्हलपमेंटच्या बाबतीत म्हणा किंवा लाईफच्या दुसऱ्या भरपूर गोष्टींच्या बाबतीत. एकूणच त्या गोष्टी मी शिकले होतो आणि शिकल्याच्यानंतर त्यांचा काही उपयोग नाही झाला आणि त्या पूर्णपणे विसरून गेलो. तर आता मला नवीन वे सापडला असं म्हणता येईल. एकूणच मला जी गोष्ट अंडरस्टँड होती, जी गोष्ट मला समजते, ती एक प्रकारे मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या पद्धतीने त्या गोष्टींना डिस्क्राईब करणार आहे की नक्की काय कसं असतं. आणि त्याच्याने कदाचित मला वाटतं की माझा पण फायदा होईल. भविष्यात जाऊन मी व्हिडिओ बघू शकेल आणि त्याच्याने सेल्फ टॉट शिकवू शकतो स्वतःला एक प्रकारे अशा टाईपमध्ये. ते एक चांगली गोष्ट होईल. आणि लिटरली काय म्हणतात त्याला, माझ्या अंडरस्टँडिंगचा जर तुम्हाला काही फायदा झाला तरी एक चांगली गोष्ट आहे. कारण की लिटरली मी सध्या स्वतःच्या स्टार्टअपसाठी एक ॲप्लिकेशन डेव्हलप करतो आहे आणि त्याचं फ्रंट एंड बॅक एंड क्लाउड जवळपास सगळं मी स्वतःच हँडल करणार अशा टाईपमध्ये गेम आहे. तर पुढच्या काही दिवसामध्ये मला भरपूर अशा टेक्नॉलॉजी म्हणा, फ्रेमवर्क्स म्हणा, सिस्टम्स म्हणा समजून घ्यावं लागणार आहे. त्यांना डीपमध्ये जाऊन अंडरस्टँड करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर त्या गोष्टी इम्प्लिमेंटही करावं लागणार आहे. तर लिटरली दिस इज अ ह्यूज प्रोजेक्ट राईट नाव. आणि त्याच्याबद्दल मी अपडेट तर देतच राहीन. आणि ऑलमोस्ट त्याच्यासोबत ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहे, ह्या ज्या सिस्टीम्स आहेत, ते एक प्रकारे प्रॉपरली अशा एक्सप्लेन करता आल्या तर मला भारी वाटतं. तर सुरुवातीचा पहिला जो व्हिडिओ असणार आहे तो रिडक्सवरच असला पाहिजे असं मला वाटतं. आणि बेसिकली हा व्हिडिओ मी सुरुवात करताना रिडक्सने सुरुवात करणार होतो की त्याच्याबद्दलच डिस्कस करणार होतो गोष्टी. पण सुरुवातीच्या स्टार्टिंगला मी भरपूर काही नको ती गोष्ट सांगून बसलेलो आहे
आणि ज्याची की गरज नव्हती असं मला वाटतं आहे. तर बेसिकली आता माझ्याकडे वेळ आहे, तर मी बहुतेक ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करतो असं वाटतं. जस्ट स्क्रॅच करतो त्या रिडक्सच्या टॉपिकला असं म्हणता येईल. तर बेसिकली रिडक्स स्टेट मॅनेजमेंट लायब्ररी असं म्हणता येईल. तर जेव्हा आपण एखादा ॲप डेव्हलप करतो, त्या ॲपमध्ये आपण युजरच्या रिलेटेड म्हणा किंवा त्याच्या आसपास जो पण काही डेटा असतो तो एक प्रकारे मेंटेन करत असतो. आणि तो डेटा मेंटेन करणं दुसऱ्या वेने सिम्पल गोष्ट नसते. आता ह्याच्यामध्ये मी रिॲक्ट नेटिव्ह वापरतो आहे एकूणच, ज्याच्याने मला दोन्ही ठिकाणी ती गोष्ट वापरते. iOSवरती आणि अँड्रॉईडवरती ती जे ॲप आहे ते हे करता येईल, डेव्हलप करता येईल. त्याच्यासाठी मी रिॲक्ट नेटिव्ह वापरतो आहे. आणि रिॲक्ट नेटिव्हमध्ये आपण रिॲक्ट सेमच एक प्रकारे जवळपास फ्रेमवर्क म्हणता येईल. तर त्याच्यामध्ये आपण जो डेटा पास करतो, तर एका कंपोनंटपासून दुसऱ्या कंपोनंटमध्ये डेटा पास करावा लागतो, त्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यामध्ये करावा लागतो. तर प्रत्येक कंपोनंटमध्ये ना डेटा पास करणं ती एक खूपच अवघड गोष्ट असते. आणि प्रत्येक वेळेस आपण सर्व्हरवरनं तो डेटा फेच तर नाही करू शकत, कारण की सर्व्हरची जी हे असते फेच करण्याची कॅपेबिलिटी असते, लिटरली आपल्याला ती कमीत कमी प्रमाणात वापरायची असते. प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत जे ॲप डेव्हलप झालं होतं ते एक प्रकारे प्रत्येक कंपोनंट म्हणा किंवा प्रत्येक भाग म्हणा सिस्टीमचे ते एक प्रकारे सर्व्हरला कॉल करत होते, त्याच्याकडून डेटा फेच करत होते आणि ती दाखवत होते. आणि हे म्हटलं ना, इनिशियल डेजमध्ये मला ॲप डेव्हलपमेंटबद्दल जास्त काही माहीत नव्हतं आणि त्याच्यामुळं मी डायरेक्ट सर्व्हर डिपेंडंट सिस्टीम बनवली होती असं म्हणता येईल. प्रत्येक स्क्रीन म्हणा किंवा प्रत्येक ॲप्लिकेशन म्हणा, कंपोनंट म्हणा, ते एक प्रकारे सर्व्हरला कॉल टाकत होतं, सर्व्हरवरनं डेटा घेत होतं आणि ते डिस्प्ले करत होतं. आणि लिटरली त्याच्या ह्याच्यामध्ये मी भरपूर रीड्स वापरत होतो. राईट तर नंतरचीच गोष्ट आहे, पण प्रत्येक स्क्रीन ओपन केली, प्रत्येक कंपोनंट ओपन झाला की त्या प्रत्येक कंपोनंटसाठी आपल्याला सर्व्हरला कॉल द्यावा लागत होता आणि तो डेटा रीड करावा लागत होता. आणि लिटरली त्याच्यामुळं माझं ॲप एक प्रकारे कसं म्हणता येईल स्लो झालं होतं, खूपच स्लो झालं होतं. तर ह्याच्यासाठी बेस्ट सिस्टीम म्हणजे एक प्रकारे आपल्याला स्टेट मॅनेजमेंट सिस्टीम वापरणं गरजेचं आहे. तर स्टेट मॅनेजमेंट म्हणजे जो काही युजरचा स्वतःचा डेटा असतो किंवा ॲपचा जो डेटा असतो, मेन डेटा म्हणता येईल किंवा जितका पण काही डेटा असतो, तो आपण एका सेंट्रल स्टोअरमध्ये सेव्ह करून ठेवतो आणि त्याच्यातूनच तो आपण प्रत्येक वेळेस फेच करत असतो. तर लिटरली त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक कंपोनंट किंवा प्रत्येक स्क्रीनला सर्व्हरला कॉल करायची गरज पडत नाही. आणि तो डेटा एकदा सेव्ह झाला की तोच डेटा आपण युजरला प्रत्येक वेळेस दाखवत असणार आहे. तर ह्याच्यामुळं फायदा पण आहे. आणि अजून एक त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. रिडक्स म्हणजे काही बघायला गेलं तर वरवर बघायला गेलं तर ती सिम्पलच लायब्ररी आहे म्हणता येईल. पण जेव्हा मी आत्ता ह्या कंडिशनला ती जरा समजून घेण्याचा किंवा अंडरस्टँडिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर मला समजण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. आणि पहिली गोष्ट जाणवली ती म्हणजे रिडक्स सिम्पल नाही आहे. तर त्याच्यामध्ये मी जेव्हा डॉक्युमेंट चेक केले, वाचण्यासाठी घेतले, तेव्हा जाणवलं की त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहे. रिडक्स आहे, रिॲक्ट रिडक्स आहे आणि त्याच्यानंतर रिडक्स टूल किट म्हणून एक तिसरी गोष्ट आहे. आता हे 3 वेगवेगळ्या प्रकारच्या लायब्ररीज आहेत असं म्हणता येईल. आणि ह्या 3 लायब्ररीजचा असण्याची गरज काय, मला हा पहिल्यांदा प्रश्न पडला होता. तर मी जेव्हा डेव्हलपमेंटमध्ये यूज केलं होतं ते रिॲक्ट टूल किटच रिडक्स टूल किट वापरलं होतं. आणि दॅट वॉज द बेस्ट ऑप्शन विच इज सजेस्टेड बाय मे बी ChatGPT म्हणा किंवा मी रिसर्च करून घेतला होता. पण लिटरली जेव्हा डॉक्युमेंट वाचणार कळलं की त्याच्यामध्ये रिडक्स नावाची गोष्ट आहे, रिॲक्ट रिडक्स नावाची गोष्ट आहे आणि त्याच्यानंतर रिडक्स टूल किट म्हणून हे 3 वेगवेगळ्या फ्रेमवर्क्स म्हणता येईल किंवा लायब्ररीज त्याच्यावर एक्झिस्ट करतात. डॉक्युमेंटमध्ये वाचताना तर कळलं. तर नक्की ते काय कशासाठी आहे, जेव्हा मला प्रश्न पडला आणि मी जरा इन्फॉर्मेशन शोधली, त्याच्यानंतर तेव्हा जाणवलं की रिडक्स जी लायब्ररी आहे स्टार्टिंगला ती त्यांनी डेव्हलप केली होती असं म्हणता येईल. आणि ते एक प्रकारचं बॅकबोन आहे म्हणता येईल, एकदम सिम्पल सिस्टीम ज्याच्यामध्ये नॉर्मली आपण जुन्या पद्धतीने स्टोअर डिफाईन करू शकायचं.
स्टोअर म्हणजे एक प्रकारे एक स्टोअर आहे असं समजून घ्या, दुकान आहे ज्याच्यामध्ये आपण आपला काही इन्व्हेंटरीचा डाटा एक प्रकारे तिथं ठेवतो आणि ते इथं मॅनेज करतो. एक प्रकारचं सेंट्रल सिस्टीम म्हणा किंवा एक प्रकारचं ब्रेन म्हणा, ज्याच्यामध्ये अख्खाच्या जो डेटा आहे तिथं प्रॉपरली असं मॅनेज केलेला असणार आहे आणि तोच डेटा उचलून आपण UI ला फ्रंट एंडला एक प्रकारे डिस्प्ले करत असतो. तर प्रत्येक वेळेस आपण सर्व्हरला कॉल न करता आपण स्टोअरमधून तो डेटा ॲक्सेस करत असतो. तर ह्याच्यासाठी बाकीच्या पण स्टेट मॅनेजमेंट लायब्ररीज भरपूर आहेत आणि त्याच्याबद्दल मी जरा रिसर्च केलं होतं, पण त्याच्याबद्दल मी जरा थोडं नंतरून डिस्कस करेन भविष्यात. तर तर रिडक्स जे मेन कंपोनंट आहे तर त्याच्यामध्ये एकदम असं बेसिक लेवलला त्या गोष्टी आपण डिफाईन करू शकतो. स्टोअर डिफाईन करू शकतो. त्याच्यानंतर रिड्युसर्स म्हणून एक गोष्ट असते. रिड्युसर म्हणजे एक प्रकारचे फंक्शन असतात जे आपण त्यांना एक प्रकारे की आणि क्युरी पॅरामीटरने आपण वापरू शकतो. म्हणजे एक प्रकारे एक फंक्शन लिहिलेलं आहे, त्या फंक्शनला आपण कॉल करू शकतो ज्याच्याने की ती जी स्टेट आहे स्टोअरमधली ती चेंज होणार किंवा अपडेट होणार. आणि एक प्रकारे आपण डायरेक्ट स्टोअरमधल्या व्हॅल्यू अपडेट नाही केला पाहिजे किंवा करता येत असेल की नाही याची मला गॅरंटी नाही आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला रिड्युसर वापरले पाहिजे. एक प्रकारे म्हणजे एक प्रकारे त्याचा एक फ्लो असतो असं म्हणता येईल की एक रिड्युसर आहे जो की एक फंक्शन डिस्पॅच करतो आणि डिस्पॅच केल्याच्यानंतर ते जाऊन तिथं अपडेट करतं. आणि ह्याच्यामध्ये जरा बाकीच्या पण भरपूर गोष्टी आहेत. सिंक म्हणा, म्हणजे नॉर्मली स्टार्टिंगला ते जे होतं रिडक्स त्याच्यामध्ये सिम्पल आपण कॉल करू शकत होतो मेथड्स म्हणा किंवा रिड्युसर्स कॉल करू शकत होतो. त्याच्यानंतर रिॲक्ट रिडक्स म्हणून दुसरी एक लायब्ररी आहे, ती कशासाठी आहे मला ती पहिल्यांदा माहीत नव्हती. तर तिचा फायदा एवढाच की तर रिडक्स जी सिस्टीम आहे ती आपण कोणत्याही UI फ्रेमवर्कवरती आपण वापरू शकतो. फ्रंट एंडचा जो असतो बेसिकली त्याच्यामध्ये अँग्युलर म्हणा किंवा भरपूर गोष्टी असतात. ते लिटरली त्यांनी जे रिडक्स आहे ते रिॲक्टसोबत इंटिग्रेट करण्यासाठी ती एक प्रकारची लायब्ररी लिहिली असं म्हणता येईल, रिॲक्ट रिडक्स म्हणून. तर ते फक्त रिॲक्ट रिडक्सचं काम तेवढंच आहे बेसिक की ते रिॲक्ट किंवा रिॲक्ट नेटिव्हसाठी ते इंटिग्रेट करते अशा टाईपमध्ये. त्याच्यानंतर तिसरं आहे रिडक्स टूलकिट. तर ती एक प्रकारची आत्ताची अपडेटेड प्रॉपर अशी लायब्ररी आहे ज्याच्यामध्ये जवळपास या सगळ्याच गोष्टी भेटतात. रिडक्सचं पण सिस्टीम भेटते, रिॲक्ट रिडक्सची पण सिस्टीम भेटते आपल्याला आणि रिडक्स टूलकिटमध्ये आपल्याला बाकीच्या भरपूर गोष्टी त्याच्यासोबत भेटून जातात. तर त्याच्यामध्ये थंग्स आहे, रिडक्स थंग्स म्हणून आहे. त्याच्यानंतर आरटीके क्युरीज पण आहे, त्याच्यावर मी जरा सध्या रिसर्च करतो आहे. पण आरटीके क्युरी एक प्रकारे वापरतात की आपण सर्व्हरवरनं डेटा फेच करू शकतो याच्यासाठी आणि तो एक प्रकारे रिफ्रेश किंवा सेव्ह करू शकतो, कॅश करू शकतो अशा टाईपमध्ये. तर आरटीके क्युरीज त्याच्यासाठी वापरतात. म्हणजे ते पण एक प्रकारे रिडक्सच्या वरती टॉपअप सिस्टीम आहे. आधीच्या सिस्टीममध्ये किंवा आधी नॉर्मली आपण फेच म्हणून एक फंक्शन वापरायचं जे की सर्व्हरवरनं डेटा फेच करून बिशिंग करू शकायचं. त्याच्यासाठी आपल्याला मॅन्युअल असं भरपूर कोड लिहावा लागायचा. पण हे आरटीके ज्या क्युरीज आहेत त्याच्याने आपण नॉर्मली ह्या सगळ्या सिस्टीम्स किंवा हे जे सगळ्या गोष्टी आहेत कमी कोड लिहून त्या गोष्टी डिझाईन करू शकतो किंवा लिहू शकतो अशा टाईपमध्ये. त्याच्यानंतर थंग्स वापरण्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन म्हणजे आपण असिंक फंक्शन लिहू शकतो अशा टाईपमध्ये. आधी आपण नॉर्मली फंक्शन लिहू शकत होतो, पण थंग्सच्या आसपास जे फंक्शन असतात ते एक प्रकारे त्याच्या आतमध्ये अवेट आणि असिंक जे फंक्शन असतात ते आपण स्वतःहून कॉल करू शकतो. आणि त्याच्यामध्ये एकच कॉल न करता आपण मल्टिपल म्हणजे कॉम्प्लेक्स असा सिस्टीम कोड लिहू शकतो जे की भरपूर सिस्टीम्स किंवा फंक्शन्स मॅनेज करू शकतात अशा टाईपमध्ये. तर बेसिक लेवलला ह्या गोष्टी मला अंडरस्टँडिंग झालेलं आहे की तर रिडक्स दिस इज द रिडक्स. आणि मे बी मला वाटतं की अजून आपण जरा डीपमध्ये या गोष्टी एक्सप्लेन करून सांगितलं पाहिजे असं मला वाटतं, कारण की जरा खूपच वरवरचं झालं.
पुढच्या वेळेस मी जरा कोड एक्झाम्पल म्हणा किंवा अजून डिटेलमध्ये गोष्टी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. सध्याचा व्हिडिओ हा नॉर्मलच असला, चांगले भविष्यात बघू आपण. तर ठीक आहे, सी यू सून, बाय.